सोशल मीडियामधला रँडम व्हिडिओ किंवा त्याच्यामध्ये एखादी थेरपी, एखादं ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड केलेली आहे, दाखवतात तिथे आणि तशी हुबेहूब आपण आपल्या बाळांवरती अप्लाय करतो आहे, म्हणजे त्याला तसंच करायला लावतो आहे, तर ते आधी थांबवा. कारण हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे माझ्या बाळाला जे योग्य आहे ते तुमच्या बाळालासुद्धा तसंच सेम योग्य असेल असं अजिबातच नाही आहे. कारण प्रत्येक मुलांचा ऑटिझम असू दे, मग ADHD असू दे, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्या मुलांच्या राहणीमानावरून, त्याच्या ॲटमॉस्फिअरवरून, त्याला कुठल्या प्रकारचं मॉडरेट, सिव्हिअर, माइल्ड, या प्रत्येक गोष्टींवरती डिपेंड करतं. आणि जर यातलं नॉलेज तुम्हाला नसेल, जर या गोष्टी तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही सगळंच देऊ बघत असाल बाळाला तुमच्या, तर ते काहीच वर्क होत नाही आणि त्याच्यामध्ये ना जास्त इरिटेट होतं आपलं बाळ. आणि आपल्याला मग नेमकं कळत नाही की अरे मी तर सगळं करून घ्यायचा प्रयत्न करते पण काहीच रिझल्ट येत नाही. अशा केसेसमध्ये एक्सपर्टचा सल्ला घेऊन त्यांना त्या क्षेत्रामधली जास्त काय म्हणतात माहिती आहे, त्यांचा रुटीन सेट करावा लागतो आणि त्याला जे गरजेचं आहे ॲक्च्युअलमध्ये त्याच गोष्टी त्याला दिल्या पाहिजेत. मग ते सिम्युलायझेशन झालं, मग त्याला सेन्सरीबद्दल असू देत किंवा ॲक्टिव्हिटीज असू देत, गेम्स असू देत, प्रत्येक गोष्ट ह्या प्रत्येक बाळाच्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सर्वात बेस्ट हेच असतं की तज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्टेप बाय स्टेप त्याचं रुटीन सेट करणं. घरगुती ज्या घरी आणि ज्या नीड बेस्ड गोष्टी, स्टार्टिंग आपल्याला काहीच माहिती नाही तर आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून ज्या स्टार्ट करतो त्या गोष्टींपासून सुद्धा आपण आपल्या बाळाला वेगवेगळ्या प्रकारे शिकवू शकतो. त्या गोष्टीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. शिवाय तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगा की तुम्ही तुमच्या बाळांबरोबर अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीज, गेम्स अशा कंटिन्यू करताय जेणेकरून तुम्हालासुद्धा असं वाटतं की ते स्टेप बाय स्टेप ग्रो करत आहेत. शिवाय हे कोणाला माहिती नसेल, अजून आत्तापर्यंत अशा बऱ्याच आया आहेत की ज्यांना ऑटिझम, ADHD हा एक्झॅक्टली काय प्रकार आहे, हा काय असतो, याच्याने काय होतं असं नाहीच माहिती आहे. त्यामुळे अशा आयांना तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा आणि थँक्यू सो मच.